एका 6 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर या चिमुकलीचा मृतदेह आढळला। मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुलगी काल दुपारी 3:30 वाजेपासून बेपत्ता होती। ही मुलगी पहिल्या वर्गात शिकत होती। सायंकाळ झाली तरी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण चिमुकली मिळाली नाही। आज सकाळी मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर या चिमुकलीचा मृतदेह आढळला। मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला असून मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला का, नेमकी हत्या कशी करण्यात आली हे तपासणीनंतर कळणार आहे। काल रात्रीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून असून तपास करतायत। 6 वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे। मुलीच्या घरी विविध समाजातील व संघटनेतील नागरिक मोठ्या प्रमाणात येऊन विचारपूस करून तिच्या आईवडिलांना धीर देताना दिसून येतात। आज रोही पिंपळगावामध्ये जी घटना घडली ती एक काळिंबा फासणारी घटना आहे। या घटनेचा आधी निषेध जाहीर करतो आणि या घटनेविषयी खरोखर आपल्याला बोलायला गेलं तर हृदय भरून येते। जी चिमुरडी 6 वर्षाची चिमुरडी आहे, तिच्यावर ज्या नराधामाने जे अत्याचार आपल्याला तोंडातून आपण सांगू शकत नाही, अन्याय अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून तिचा निर्गुण हत्या सुद्धा केलेली आहे। तरी या हत्येचा जो नराधाम आहे तो जोपर्यंत आपल्याला भेटणार नाही तोपर्यंत हे गाव असो हे महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। या प्रशासनाने लवकरात लवकर या नराधामांना अटक करावी। अटक जर होत नसेल तर आम्ही आमच्या परीनं त्यांनी एकदा आम्हाला दाखवून द्यावं, आम्ही आमच्या परीने त्यांचा तपास करणार आहोत। ते जर भेटले तर त्यांना फाशी आपण चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सर्व मराठा समाजाच्या वतीने सांगू इच्छितो। जोपर्यंत ते नराधाम भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि ते जर भेटले तर पोलीस प्रशासनानं आमच्या हवाली एकदा करावं की महाराष्ट्रामध्ये दुमार कुठेही असा अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता हा मराठा समाज करेल। कोण्याही समाजाचा नराधाम असो आणि कोण्याही समाजाच्या मुलीवर अत्याचार जर झाला तर मराठा समाज आधी समोर होत असतो। आज तर आमच्याच मुलीवर जे अत्याचार झालेला आहे, आम्ही जोपर्यंत या नराधामांना फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।